हॅलो गाईज, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी डिसाईड केलं आहे टू शेअर विथ यू गाईज दॅट वॉट्स इन माय ऑफिस बॅग. बिकॉज या बॅगमध्ये माझ्या मोस्टली सगळ्या फेवरेट अँड मॅक्सिमम गोष्टी असतात. माझ्याकडे अशी काही युजल बॅग नाही आहे. मी ऑफिसचेच बॅग कॅरी करते सगळीकडे. सो ही आहे माझी बॅग. थोडी खराब झाली आहे आणि मला नवीन घ्यायची नाही आहे बिकॉज माझ्या मम्मीच्या घरी अजून बॅग्स आहेत माझ्या. तर आपण मी कधीतरी शेअर करेन माय बॅग कलेक्शन, ऑफिस बॅग कलेक्शन. सो आत्तासाठी मी ही यूज करते. दिस इज फ्रॉम एसबेडा. मी मोस्टली सगळे बॅग्स ना खरं सांगायला गेलं तर मी एसबेडामधून घेते जेव्हा ते माहिती एसबेडामध्ये खूप चांगली सेल असते 50% ऑफ तेव्हा, बिकॉज त्यांचं कलेक्शन मला आवडतं. अँड ऑफिससाठी एवढं आय डोंट माइंड की कोणती बॅग वगैरे असं मला पर्टिक्युलर बॅगच हवी आहे. सो आय गो विथ एसबेडा. किंवा मग फ्लिपकार्टवरून आय बाय ॲक्सेसरीज. त्यांचे पण बॅग्स मला खूप आवडतात. सो हे दोन ब्रँड्सचेच बॅग्स तुम्हाला माझ्याकडे दिसतील. सो ही बॅग मी काहीतरी 1400ला बाय केली होती, ज्याची प्राईस जास्त होती. आय गॉट इट फॉर 50% ऑफ. सो येस. आणि हा ना थोडासा पॉपी कलर होता मला. असं ना नूड बॅग्स यूज करून कंटाळा आलेला. आणि ब्लॅक कलरचे बॅग्स माझे आत्तापर्यंतचे मॅक्सिमम ब्लॅक कलरचे बॅग्स होते. सो मी या टाईमला काहीतरी चेंज केलं. मला खरं तर रेड बॅग घ्यायची होती पण तिथे नव्हती. सो मी ही ब्लू घेतली. आणि इट इज अ व्हेरी मच न्यूट्रल ब्लू कलर. असा एकदम असा स्काय ब्लू वगैरे असं काही नाही आहे. सो लेट्स डाईव्ह इन टू द बॅग. ह्याचं लॉक असं आहे, मला आवडतं अशा लॉकवाले बॅग्स. आय डोंट नो वाय, बस मला आवडतं. तर ह्या बॅगमध्ये खरं सांगायला गेलं तर फक्त कचरा असतो. मी खूप म्हणजे सगळं रॅपर्स आता कुठे टाकू नाही शकत, तर मी बॅगमध्ये स्टोअर करते असा विचार करून की घरी जाऊन टाकेन, पण ते कधी होत नाही. सो आत्ता या व्हिडिओच्या निमित्त मी या फुल बॅगला क्लिअर केलं आहे. अँड मी ह्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा गोष्ट नाही ॲड केली आहे. मी तसंच ठेवलं जसे मी ऑफिसला घेऊन जाते. तुम्ही विचार करत असाल एवढ्याशा बॅगमध्ये ही काय घेऊन जाते, बट यू विल गेट टू नो काय काय असतं. सो ह्याच्यामध्ये बेसिकली किती कंपार्टमेंट्स आहेत. ही छोटी चेन, ही मोठी चेन, अँड दोन्ही बाजूला हे असं ओपनवालं. आणि साईडला बस थोडंसं, या साईडला थोडंसं हे वालं कंपार्टमेंट आहे. सॉरी, हे. सो दॅट्स ऑल. जास्त काय मोठी बॅग अशी नाही आहे, सिक्रेट कप्पे वगैरे काही नाही आहेत. सो लेट्स बिगिन. मी ही खाली ठेवते म्हणजे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये डिस्टर्ब नको. तर फर्स्ट मला जे मगासपासून समोर दिसते इज दिस. हे मी एक्स्ट्रा ॲड केलं आहे का, कारण एक्स्ट्रा ॲड केलं आहे म्हणजे हे सगळ्या मुलींनी मला वाटतं की घेतलं हवं. हे आहे पॅड कवर. सो ह्याच्यामध्ये पॅड, मी जेव्हा पण मी पिरियड्समध्ये असते त्या टाईमला मी पॅड्स कॅरी करताना यातून कॅरी करते, बिकॉज मग ते असे नीट एका जागेवर राहतात. आणि इट इज इझी टू कॅरी. म्हणजे ऑफिसमध्ये डेस्कवरून वॉशरूममध्ये घेऊन जायला हे कन्व्हिनियंट पडतं. नाही तर मग कधी कधी असं थोडं ऑकवर्ड वाटू शकतं. वाटलं नाही पाहिजे, बट स्टील. तर मी हे ह्याच्यातून पॅड्स कॅरी करते. आता हे मी एक्स्ट्रा का बोलते, बिकॉज आता ऑफिसमध्ये पॅड्स मिळतात. तर मग इमर्जन्सीमध्ये मग मी हे सतत फिरत घेऊन नाही जात, फक्त पिरियड्समध्ये. तर इमर्जन्सी लागली तर तिथून मी पॅड घेते. बट माझ्या बॅगमध्ये नेहमी ना पॅन्टी लायनर असतं. आय डोंट नो जर तुम्हाला माहिती असेल की नाही. हे पॅन्टी लायनर, दिस इज अ स्मॉल व्हर्जन ऑफ पॅड्स. तर कधी असं वाटतं ना की खूप जास्त असं एकदम वेटनेस वगैरे फील होतं, किंवा पिरियडचा 5th-6th डे असं, तेव्हा आपल्याला वाटतं की अरे ब्लिडिंग नाही होते, बट अचानकमध्ये होते. तर त्या टाईमला मी ते यूज करते. सो दिस वॉज माय फर्स्ट. ते वरतीच दिसत होतं. सेकंड, या ज्या कंपार्टमेंट ज्याला झिप नाही आहे त्या कंपार्टमेंटमध्ये माझं मोस्टली सगळे असे हे असतात, बँडेजेस आणि अशा मेडिकली गोष्टी. रॉंग वर्ड यूज केला. मी काय बघतसुद्धा नाही आहे, मी जस्ट असं बघते का हां. सो ह्याच्यामध्ये या 3 गोष्टी मिळाल्या आहेत. उलटं दाखवते मी. हे मी वेस्टिनमधून चोरलं होतं. तर बट हे माझ्या खूप उपयोगी आहे. तेव्हापासून आय हॅव डिसाइडेड की मी हे असं नेहमी कॅरी करणार आहे. सो फर्स्ट, ज्याच्याशिवाय मी नाही जगू शकत इज दिस टी ट्री ऑइल रिमूव्हल स्ट्रिप्स नाही, हां स्ट्रिप्सच, ऑइल अब्झॉर्बिंग पेपर. तर ह्याच्याशिवाय मी खरंच नाही जगू शकत. हे एवढे म्हणजे ऑफिसमध्ये मला हँडी. तर ऑफिसमध्ये कसं असतं की AC, आपण उन्हातून जातो ACमध्ये, मग ACतून कधी आपण बाहेर वॉक वगैरेला आलो, परत मग ते ऑइल निघतं अँड कंटिन्यू माझी ऑइल
माझी स्किन एवढी ऑइली आहे, माझे केस ऑइली आहेत, सो मला हे लागतं. एव्हरी 4 आवर्स 3 आवर्सनी मला हे डॅप करावं लागतं, नाही तर मी खूप ऑइली दिसते आणि मग ते खूप हेवी आणि विचित्र वाटतं. सो हे मी ठेवते बॅगमध्ये. देन भरपूर सारे बँडेजेस मी आत्ता सध्या एवढे नाही ठेवत, मी 3-4च ठेवते. बट आत्ता मी हे ठेवते आहे कारण की मी न्यू चप्पल घेतली आणि माझे पाय थोडेसे असे ब्रॉड आहेत, तर मला खूप शू बाईटचा इश्यू होतो. सो मला हे मॅन्डेटरी आहे, त्याशिवाय मी चालूच शकत नाही. भरपूर म्हणजे मी एकदा दाखवेन माझ्या पायाचा हाल कसा झाला आहे शू बाईट होऊन. अँड हां, हे निलगिरी. तर मी खूप मोठी शिकार आहे मोशन सिकनेसची. तर मग निलगिरीने कसं म्हणजे थोडं मला बेटर फील होतं. तर निलगिरी अँड कॉफी. तर मग मी आता सिटी फ्लोने ट्रॅव्हल करते, तर बसमध्ये AC बस असते, फुल पॅक असते. तर मग काही लोकांना कधी परफ्यूम मारून आले, तर मला त्या परफ्यूमने कसं तरी व्हायला होतं, असं डोक्यातच वास जातो डायरेक्ट. मग त्या केसेसमध्ये मी हे थोडंसं निलगिरी यूज करते. किंवा ऑफिसमध्ये पण कधी असं म्हणजे बसमध्ये एकदा ते हिट झालं ना, की मग ऑफिसमध्ये पण ते कंटिन्यू होतं. मग त्या केसेसमध्ये मग मी हे थोडंसं मला हेल्प करतं. विक्स पण मी यूज करते. तर आता मोठ्या कंपार्टमेंटमध्ये जास्त काही नाही आहे. इट इज जस्ट कोम अँड माय स्पेक्स. तर हे स्पेक्स UV रेसचे आहेत, तर मी हे यूज करते बिकॉज कोविडमध्ये ना भरपूर टाईम माझा स्क्रीन समोर जात होता, तर माझे डोळे ना थोडे ड्राय फील व्हायला लागलेले. तर मग मी त्याच्यासाठी हे घेतले अँड मग मी हे ऑफिसमध्ये यूज करते, म्हणजे परत तसा इश्यू नको व्हायला. आणि हे असे दिसतात. आय लव्ह इट. तर या दॅट्स इट. ह्या स्पेक्सबद्दल अजून काय बोलू, असं काय मला चष्मा वगैरे नाही आहे, तर हे फक्त त्यासाठी आहेत. मग मी असं कधी ॲज ॲक्सेसरी पण यूज करते. ही कोम, तर कोमसाठी ही वेगाची कोम आहे आणि माझ्या घरी तुम्ही बघाल ना सगळे वेगाच आहे ना, हां सगळे वेगा आहेत. सो एक माझ्या हजबंडची तुटलेली, ही माझी आणि ही माझ्या ऑफिसची छोटीवाली. तर मी असं बघितलं आहे की लोक बोलतात की यू शुड यूज अ वुडन कोम, बट मी वुडन कोम ट्राय केली अँड वुडन कोमचा इश्यू हा होतो की एका टाईमनंतर ना ते केस अटकून ना त्याचे जे वूड असतं ना ते असं तुटक फुटक होतं आणि मग त्याच्यामुळे ना केस तुटतात, केसात अडकून. तर आय डोंट नो. आणि मी चांगल्या क्वालिटीचे पण ट्राय केले आहेत. सो मला ही वेगाची बेस्ट वाटते. ही ना म्हणजे असं कधी मसाज ऑइल करून मसाज करायला. ह्या कोममध्ये एवढे ह्याचे ब्रिसल्स छान आहेत ना क्वालिटी वाईज, एकतर बिल्ड क्वालिटी पण छान आहे एकदम. तर आय थिंक यू गाईज शुड इन्व्हेस्ट इन अ गुड कोम बिकॉज ही जास्त एक्सपेन्सिव्ह पण नसते. 120 वगैरेला काहीतरी मिळते आणि ही खूप म्हणजे जवळजवळ आता 3 वर्ष झाली असेल मी ही यूज करते. बट ह्याला अजून पण माझे केस अडकत नाही आहेत आणि फ्रिज म्हणजे नाही होत, म्हणजे लगेच ना इझिली केस गुंता सुटतो. सो आय लव्ह दिस. हे नेहमी मी याच ब्रँडचे कोम्स यूज करते. सो आणि हे मी असं बाजारात वगैरे गेली की बाय करते, बाकी असं काही हे नाही. देन इथे परफ्यूम पण आहे. हा झाराचा परफ्यूम आहे. मी जसं तुम्हाला बोलली की मला खूप सटल फ्रेग्रन्सेसवाले परफ्यूम सूट करतात. सो हा झाराचा खूप बघा लिटरली संपत आली आहे बॉटल. एवढा मी हा यूज केला आहे. आय डोंट नो फोकस झालेला की नाही, बट दिसतं आहे तुम्हाला खूप कमी झाला आहे. तर दिस इज झाराचा वंडर रोज. हा मला यशने गिफ्ट केला होता बिकॉज खूप टाईमपासून मला हा घ्यायचा होता. तर हा मी माझ्या ऑफिसमध्ये, हा ॲक्च्युली मी बॅगमध्ये आता कॅरी करते बिकॉज मला हा व्हिडिओ बनवायचा होता. नाहीतर हे माझ्या ऑफिसच्या लॉकरमध्ये असतं. मी हे कॅरी करत नाही एवढी मोठी बॉटल. मला ते ॲमेझॉनमधनं छोटेवाले घ्यायचे आहेत ज्याच्यामध्ये ट्रॅव्हल आपण ट्रान्सफर करू शकतो परफ्यूम. हां, अँड दिस वॉच. तर मी सकाळी एकतर मला लवकर उठायची सवय नाही आहे, तर त्या गडबडीमध्ये मी नेहमी वॉच विसरते. तर मी हे एक असं वॉच माझ्या बॅगमध्ये नेहमी ठेवते, नेहमी. तर इथे माझे वॉचेस असतात पण मी घाईघाईमध्ये विसरून जाते ते घालायला. मी एक वॉच नेहमी, हे कॅसिओचं आहे, माझं फेवरेट वॉच आहे हे. एवढं असं विंटेज आणि हे 3,000ला काहीतरी मी घेतलेलं, मी आणि माझ्या फ्रेंडनी. आम्ही दोघींनी ट्विनिंग केलेलं, दोघांना खूप आवडलेलं अँड इट लुक्स सो एलिगंट. सगळ्यावरती, या कुर्तीवरती पण सूट करतं. खूप छान दिसतं. हे कॅसिओचं विंटेज एडिशन आणि हे खूप जास्त अवेलेबल नसतं. नेहमी बघितलं तर तुम्ही आउट ऑफ स्टॉकच असतं. सो असं यू शुड कीप ॲन आय.
आणि त्याच्यानंतर त्या सेम कंपार्टमेंटमधून जिथून मी हे सगळं काढलं त्यात पेन्स आहेत, एक ब्लॅक पेन एक ब्लू पेन, सॉरी एक ब्लॅक पेन एक ब्लू पेन. मला दोन्ही आवडतात. कधी काय असं मार्किंग वगैरे करायचं असेल तर मी ब्लूने करते, युजली मी ब्लॅक पेन यूज करते. आय लव्ह ब्लॅक. तर हे वालं कंपार्टमेंट संपलेलं आहे. बाकी यात काही नाही आहे, थोडंसं असं हे बटन्स वगैरे आहे. आय डोंट नो का चुकून ठेवलं असं, आता फेकेन मी. आता मी मिडलवाली झिप ओपन करते, बघू तिथे मी काय ठेवलं आहे. तिथे मी काय ठेवत नाही बिकॉज त्याचे ना खालून फाटलं आहे, तर मी तिथे काय नाही ठेवत. सो या काही नव्हतं तिथे. त्याच्यानंतर हे टिकली दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये इज टिकली माय एअरपॉड्स अँड माय हाऊस कीज. याबद्दल काय बोलायचं, मला चांगलं किचन पण घ्यायचं हे, बट मला असं किचन एवढं काय हे नाही करत. सो हे टिकल्यांचं पॉकेट मी नेहमी ठेवते माझ्या बॅगमध्ये. आय डोंट नो वाय, बट मी जास्त असं ऑफिसला ना आधी कुर्तीजच घालायची, तर मग अशी टिकली माझ्या ऑइली फेस झाल्यानंतर ना टिकली इझिली निघून जायची. म्हणून मग मी हे, मला बारीक या साईजची टिकली खूप आवडते, खूप एलिगंट आणि छान दिसतं. आणि म्हणून मी ह्या टिकल्या एवढ्या वापरल्या आहेत हां, बट संपलेलं दिसतच नाही आहे, भरपूर वापरल्या आहेत मी. तर हे पॅकेट मी ठेवते माझ्या बॅगमध्ये टिकलीचं. आणि हां, एअरपॉड्स माझ्या ऑफिसमध्ये दिस इज व्हेरी पॉप्युलर. सगळे म्हणजे कोणी आलं ना माझ्या डेस्कवरती असं ठेवलेलं असतं, ते येऊन हेच बघतात. हे मला माझी एक फ्रेंड आहे अपूर्वा लोके, तिचं पण चॅनल आहे. तर ती US वरनं येत होती जेव्हा इथे इंडियामध्ये व्हिजिटसाठी, तर तेव्हा मी तिला बोललेली की मला हे घेऊन ये. हे शीनचं आहे, खूप आधी म्हणजे लिटरली 2.5 इयर्स झाले असतील. तर मला हे खूप आवडतं. हे मला एवढं आवडतं की मी ह्याच्यानंतर याला चेंजच नाही केलं, मी ह्यालाच धुते. अँड तुम्ही बघा 2 एवढे वर्ष झालं तरी पण हे अजून छान आहे. सो दिस इज माय फेवरेट. तर हे मला खूप आवडतं. तर एअरपॉड्स माझ्याकडे असतं सिटी फ्लो, म्हणजे बसमध्ये वगैरे ट्रॅव्हल करायला, कधी ऑफिसमध्ये पण काही असं मला एकदम कधी कधी असं होतं की मी गाणी ऐकत केलं ना तेव्हा माझं चांगलं बेटर काम होतं, तर मग मी हे नेहमी ठेवते. माझ्या बॅगमध्ये एक चार्जरसुद्धा असतो, जो आता नाही आहे कारण की वीकेंड आहे, तर मी बाहेर काढून ठेवला यूज करायला. सो ते आता नाही दाखवू शकत. आणि मी त्याच्यासोबत अजून काही काढलेलं का नाही, एवढंच हाऊस की आणि हे. तर आता जाऊया माझ्या ब्युटी कंपार्टमेंटमध्ये, विच इज दिस झिप. तर या झिपमध्ये माझे सगळे लिपस्टिक्स, आज मी बाय द वे थोडी ब्राईट लिपस्टिक लावली आहे खूप डेज नंतर, कुर्ती घातलेली, सो आय थॉट की चला वाय नॉट. तर ह्याच्यामध्ये भरपूर काय काय आहे. पहिले मी स्टार्ट करते ह्या फिटमी, मेबलिन फिटमी कॉम्पॅक्ट. तर हे ना मी जास्त ह्याची एक्सपायरी 2027 आहे नशीब, तर मी हे जास्त यूज केलं नाही. मी लग्नात बाय केलेलं आहे बघा, जास्त यूजच नाही केलेलं आहे मी अजून. तर हे मी ठेवते. अगेन ऑइली, अजून हे एवढं क्लीन आहे कारण की मी जास्त यूज नाही केलं आहे. सो येस, हे मी ठेवते बिकॉज कधी कधी एक्स्ट्रीम ऑइली वाटलं आणि मग ऑइली झाल्यानंतर ना फेस कधी कधी खूप डल वाटतो आणि असा ब्लॅकिश वाटतो, तर मग तेव्हा मग थोडंसं मी हे यूज करते. हे डेली नाही मी यूज करत, मी डेली कॉम्पॅक्ट नाही लावत बिकॉज ऑइल निघाल्यानंतर, बिकॉज किती पण कॉम्पॅक्ट लावा काही करा, ऑइल येतं एका पॉईंटनंतर. मग ऑइल आल्यानंतर ना मग ते ग्रेइश वाटतं कॉम्पॅक्ट असेल तर. मग मी हे डेली नाही यूज करत, कधीतरी ऑफिसमध्ये असं वाटतं तरच करते, नाही तर मग काही एकदमच फुल फेस मेकअप करायचं असेल तर मी हे यूज करते, उन्हात वगैरे जायचं असेल तर. सो ते होतं. त्याच्यानंतर मी ना एक काम करते, ह्यातलं सगळं सामान इथे समोर काढून ठेवते, बघा कसं आहे, म्हणजे मला असं डिस्टर्ब नाही होणार. भरपूर सारे लिपस्टिक्स घेऊन जाते मी ऑफिसमध्ये बिकॉज झालं ही बॅग रिकामी झाली, मी इथे खाली ठेवून देते. तर एवढं सगळं सामान आहे. सो एवढं सगळं सामान आहे माझ्या ऑफिस, लिपस्टिक्स आहेत माझ्या ऑफिस बॅगमध्ये. तर मी स्वॉचेस पण दाखवेन तुम्हाला भरपूर. मला हे मी एक लिपस्टिकची सेपरेट व्हिडिओ पण करणार आहे, पण आता ह्याच्यात पण तुम्हाला दाखवते. तर पहिले आहेत हे टायनी रबर बँड्स, न्यूट्रल कलर, ब्लॅक, ऑफ व्हाईट, थोडासा डार्किश क्रीम कलर अँड ब्राऊन. तर मी हे का कॅरी करते ना, कारण की हे आहेत ना पोनी बांधायला मला एकदम बरे पडतात आणि इझिली निघतात, त्याने केस माझे तुटत नाहीत. सो पोनी बांधायला, किंवा मग मी डोकं दुखतं पोनीने तर मग त्या केसमध्ये मग मी वेणी बांधून ठेवते. तर मग वेणीसाठी हे रबर्स मला खूप युजफुल होतात, सो मी हे ठेवतेच. मला स्क्रंचीपेक्षा जास्त ना हे आवडतात. स्क्रंची तर आवडतेच बिकॉज त्याने
केस नाही तुटत, बट हे पण माझ्यासाठी वर्क करतं. त्याच्यानंतर हा छोटूसा क्लिप, आय डोंट नो का आहे हा. हे बाय द वे हे रबर झुडिओचे आहेत. हा क्लिप पण झुडिओचा आहे. तर कधी कधी असं जस्ट इंडियन कपडे घातले असेल तर रोल करून असं बांधायला मी बांधते. आता चला, असं बांधायला म्हणून मी ऑफिसमध्ये असं ते ठेवते. सो येस, तर ते क्लिप आहे एक मोठा क्लिप, बिकॉज मी युजली केस ओपनच ठेवते. तर मग कधी वाटलं तर मी एक क्लिप ठेवते. अँड बाकी मस्काराशिवाय आय कांट डू. मस्कारा मी विदाऊट मेकअप, विदाऊट सनस्क्रीन सगळं करू शकते, पण विदाऊट मस्कारा नाही. आणि मस्कारा मी का ठेवते माहिती आहे, हे मी ओठांना बोलते मी लॅशेसना पण यूज करते. आणि कधी वाटलं तर मी थोडंसं ना असं आयब्रोजना पण असं शेप देते. सो त्याने ना थोडे ते असे एकदम डिफाईन आणि असे वर होऊन जातात. सो आय लव्ह दिस मस्कारा. मार्सचा आहे. तर हे एक असं नेहमी, हे एक घरी आहे माझ्या आणि एक ऑफिसच्या बॅगमध्ये. ही लिपस्टिकची मी नेहमी सांगते, नायकाची, विच इज इन द शेड झुमकी. ह्याचा मी स्वॉच करेल. हे माझ्या ऑफिसची फेवरेट आहे. मी इथे स्वॉच करते. ही एकदम लाईटवेट आहे लिप्सवरती आणि एकदम न्यूड कलर आहे. लग्नामध्ये मी जसं नेहमी मेन्शन करते, मी हीच यूज केली होती. अँड ही ऑफिससाठी एकदम अप्रोप्रिएट आहे. एकदम प्रॉपर पिंकिश न्यूड कलर आहे, जसा असला पाहिजे. आय लव्ह दिस. मी ही परत बाय करेन. सो ही नायकाची आहे. दुसरी अजून एक नायकाची आहे इन द शेड रॉयल हनी. तर ही लिपस्टिक पण खूप जास्त हे आहे, काय बोलतात, न्यूड आहे. M22, सॉरी मी उलटं दाखवलं. M22 नायका. ही मॅट आहे. ही पण मॅट आहे, बट ही क्रीमी मॅट आहे आणि ही ॲक्च्युअल मॅट आहे, पण ही खूप लाईटवेट आहे. ही पण क्रीमी मॅट आहे, सो ही पण लाईटवेट. आय लव्ह दिस शेड. बघा, प्रॉपर न्यूड कलर आहे. सो जेव्हा मी लिपस्टिक व्हिडिओज बनवेन ना, तेव्हा मी हे सगळे लिपस्टिक लावून पण दाखवेन. तर ही ना थोडीशी डस्की स्किन टोनवाल्यांना थोडी वॉशआउट करेल, बट जर फेअर स्किन टोन असेल, मला पण कारण मी थोडीशी वॉशआउट करते. पण मी ही का यूज करते, बिकॉज ह्याच्यावरती ना मी लिप ग्लॉस लावते. तर हा ना प्रॉपर माझ्या लिप्सचा शेड आहे. तर मग त्याच्यावरती ते न्यूट्रलाइज करतं, बिकॉज पिगमेंटेशन आहे. तर मग त्याच्यावरती मग मी लिप ग्लॉस लावलं की मग ते असं वाटतं की नॅचरल लिप्सवरती लिप ग्लॉस लावलं आणि मग तो लिप्सचा कलर असं वाटतं नॅचरली लिप्स ग्लो करतात. सो हे लिप ग्लॉस मी ठेवते बॅगमध्ये, विक्टोरिया सिक्रेटचं. हे नॉर्मलच आहे, तुम्ही स्वस्तवाला पण घेऊ शकता. ह्याच्यात थोडी ग्लिटर आहे, सो चांगलं वाटतं. ह्याचा स्वॉच दाखवते. अशी लिपस्टिक आहे. हा थोडा सेम आहे, फक्त त्या झुमकीवाला जी लिपस्टिक आहे त्याहून थोडासा लाईट असेल, पण हा पण छान न्यूड कलर आहे. हे आहे आणि ह्याच्यावरती मी हा ग्लॉस तुम्हाला अप्लाय करून दाखवते. मी ग्लॉस ठेवते ऑफिसमध्ये, कारण की कधी कधी ना असं लिप्स ड्राय वाटले ना की मग लिप बामच्या जागेवरती मी हे लावते. हां, मी ह्याच्यावरतीच हे लिप ग्लॉस लावलं आहे. सो आय डोंट नो इफ यू गाईज कॅन सी. तर बघा कसं स्पार्कली मस्त न्यूड लिप ग्लॉस झालं आहे. सो ती झुमकी अजून सुकली नाही आहे, बट ती ग्लॉस नाही आहे, ते सुकेल. मी स्वॉच करताना भरपूर लावलं आहे. सो असा मस्त ग्लॉस ह्यानी येतो. आणि ह्याचा ओरिजिनली ग्लॉस जो आहे ना, तो मी इथे लावते. त्याच्यात काही असं नाही, ट्रान्सपरंटच आहे, हिंट आहे फक्त, आणि स्पार्कल आहे. ते बघा, ट्रान्सपरंटच आहे, असं जास्त काही नाही आहे. सो हे असे माझ्या अंडर आर्म्स खूप घाणेरडे दिसतात. ओके, सो दॅट वॉज इट. दुसरी आहे ही मी हे एवढं लिपस्टिक्स का ठेवलं मी सांगते, बिकॉज मला ना असे माझं असं कलर हे असतं, थिअरीज असतात की जर मी ब्लॅक घातलं आहे तर मग मी पिंक लिपस्टिक नाही लावणार, मी ब्राऊन लावणार. जर मी व्हाईट घातलं आहे तर मी पिंकिश ब्राऊन असं, तर मी ते सगळे कॉम्बिनेशन्स करायला हे ठेवते. ही वेस्ट साईडमधनं घेतली आहे मी, स्टोअरमधून. ही ऑनलाईन नाही घेतली आहे. डार्क एक्सप्रेसो म्हणून आहे. ही छान आहे. हा ब्राऊन, मस्त ब्राऊन कलर आहे हा, विच इज व्हेरी न्यूड आणि लिप्सवरती खूप छान वाटतो. अरे यार, मी ना आता कशी दाखवू, थांबा, मी दुसरीकडे स्वॉच, इथे स्वॉच करते. काय कसं तरी नाही दिसत आहे, दिसतोय.
इथे डार्क थोडं लागला गेलं, इथे लाईट, पण हे दोन्ही सेम कलर आहेत. हा असा ब्राऊन कलर आहे. तर हे असं दिसतं. ही पण खूप छान लिपस्टिक आहे. थोडासा फक्त ड्राय करते लिप्सला, बट मी ह्याच्या खाली ना मी ही वाली लावते M22 बॉनबॉन. मग ह्याच्यावरती ही लावली ना की जास्त ड्राय नाही वाटत, तो मस्त शेड येतो. आणि ही मी युजली कशी करते माहिती आहे, समजा लाईट लिपस्टिक लावली ना की हे फक्त बॉर्डर्सला यूज करते, तसं प्लम्पी लिप्स वाटतात. ही माझी एक सर्वात फेवरेट लिपस्टिक आहे, बॉनबॉन M26. ही पण आहे नायकाची. ही पण सेम त्या ह्याच्यासारखी आहे, रॉयल हनी. तर ही लिपस्टिक आहे ना, ही ब्राऊन आहे, लाईक प्रॉपर ब्राऊन शेड, पण इतका छान वाटतो ना, म्हणजे असं डार्क असे काळे लिप्स नाही वाटत. कधी कधी ब्राऊन लिपस्टिकसोबत असे काळे लिप्स वाटतात, हे तसा इश्यू करत नाही. मस्त शेड आहे हा ब्राऊन, असा वाईन ब्राऊन कलर आहे. हा मला खूप आवडतो. सो व्हाईट वगैरे घातलं असेल ना तर हा कलर खूप, बिकॉज ह्याच्यात हिंट ऑफ पिंक आहे अँड ब्राऊन आहे, सो हे मला खूप आवडतं ती. अँड ही लिपस्टिक ना मी घेतली, ही छान आहे, बट हा कलर ना माझ्या लिप्सला आता मी नोटीस करते की खूप जास्त लिप्सला ब्राऊन वाटतो, म्हणजे असं ब्लॅकिश काळपट ब्राऊन वाटतो. सो मी हे फक्त अगेन ह्यालाच यूज करते, बॉर्डर, बिकॉज ह्याचा टिप एकदम बारीक आहे, तर मग बॉर्डरसाठी यूज करायला चांगलं वाटतं. ही पण वेस्ट साईडचीच आहे, डार्क एक्सप्रेसो. ही लिक्विडमध्ये आहे, ही क्रीममध्ये आहे. हा वाला कलर आहे फर्स्ट. बघा, हे बॉनबॉनपेक्षा थोडीशी डार्क एक्सप्रेसो डार्क आहे, तर ही लिप्सवरती जरा जास्तच डार्क वाटते. सो येस, दॅट वॉज ऑल. हे माझ्या बॅगमध्ये असतं. सर्वात फेवरेट माझ्या बॅगमधनं जर मी चूज करायला गेली तर दॅट इज माय कोम, माय एअरपॉड्स अँड माय मस्कारा. सो हे माझं फेवरेट आहे. विदाउट लिपस्टिक आय कॅन सर्वाईव्ह, बट विदाउट दिस 3 आय कॅनॉट. सो हे माझं फेवरेट आहे. सो येस, दॅट्स ऑल. लेट मी नो तुम्हाला तुमच्या बॅगमध्ये असं काय असतं जे इम्पॉर्टंट असतं आणि आपण मुलींनी बॅगमध्ये कॅरी केलं पाहिजे. सो या, सी यू इन अनदर व्हिडिओ. बाय.